कर्मवीर भाऊराव पाटील अतिशय सुंदर मराठी भाषण. वेलीवरती वेल गुंफुनी पुष्पांचा पडोसडा, दीप उजळुनी जाता जाता प्रकाश व्यापे विश्वा. आणि असेच सर्वांना शिक्षणाच्या ज्योतीने प्रकाशमय करणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण येथे सर्वजण जमलो आहोत. सर्वांना माझे मनपूर्वक वंदन. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रथमतः त्रिवार वंदन. थोर समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील कुंभोज या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील, आईचे नाव गंगाबाई असे होते. भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज, दहिवडी, विटे इत्यादी ठिकाणी झाले. पुढे शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी इतर आपल्या सहकाऱ्यांबरोबर दूधगावात दूधगाव शिक्षण मंडळ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. त्यांच्यावर महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरु मानले. प्रत्येक गावात शाळा, बहुजन समाजातील शिक्षक व शिक्षक प्रशिक्षण या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कमवा व शिका, श्रम करा व शिका हा मंत्र विद्यार्थ्यांना दिला. कर्मवीर भाऊराव पाटील हे ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते. सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक 4 ऑक्टोबर 1919 रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा यासारख्या अनेक गोष्टींमध्ये सातत्याने कार्य केले. 16 जून 1935 रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत रजिस्टर झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज सुरू केले. भाऊरावांनी महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने देशातील कमवा आणि शिका या पद्धतीने चालणारे पहिले फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल सुरू केले. इसवी सन 1947 साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेजची तर इसवी सन 1954 साली कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक केली. त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. पुणे विद्यापीठाने भाऊराव यांना 1959 मध्ये सन्माननीय डी.लिट ही पदवी बहाल केली. भाऊराव पाटील यांना भारतीय सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असा पद्मभूषण हा पुरस्कार दिला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाज सुधारणेचे कार्य केले. त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या हक्कांचे रक्षण केले. त्यांनी स्त्री शिक्षण आणि सामाजिक प्रगतीसाठी हे काम केले. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून आले. अशा या थोर व्यक्तीचे निधन 9 मे 1959 रोजी झाले. अशा या थोर व्यक्तीस माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा व मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व तुम्हाला कोणत्या विषयावर भाषण किंवा निबंध हवे आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.